आम्ही 45 दिवसांचं काम केलेले आहे. यांनी काय केलं माहिती का, यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ते ठेवलेले पैसे काम करते लोक सगळी. प्रमोद नाना भानगिरे यांनी परत एकदा सांगतो कमर्शियल केलेला आहे पक्ष. माझी 6 महिन्यापूर्वी मागणी होती की ह्या माणसाला पदावरनं काढा म्हणून. परस्पर हा माणूस भाजप बरोबर मिटिंग केलेली आहे, परस्पर तिकीट ठरवलेली आहे. मग तुमच्या घरात जर तुम्ही 3-3 तिकीट देत असतील आणि यांनी जे रात्रंदिवस आंदोलन केलेलं आहे, तुमच्या घरातले लोक आणायचे ना आंदोलनाला. आम्ही मूर्ख आहे का तुम्हाला दिसतो इथं? एक लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सांगतो पुणे शहरातले जे नेते मंडळी आहेत ना, तुमच्या गाड्या रोडवर फिरून देणार नाही आम्ही. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर आज शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांकडून गोरे यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं. गोरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीत नाराजी असल्याचं समोर आलं. त्यानंतर आज इच्छुकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्या नीलम गोरे यांच्या घरासमोर गर्दी केली. शिंदे सेनेकडून भाजपकडे 20 ते 25 जागांची मागणी करण्यात आली, परंतु भाजप इतक्या जागा सोडण्यास तयार नसल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते नाराज झाले. पुण्यातील गोखले रोड परिसरात गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी करत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. जुने कार्यकर्ते मेहनत घेत आहेत, मात्र पक्षाकडून जुन्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय. तिकिटांचा जो व्हॉल्यूम आहे तो खूप कमी आहे आणि एवढी कमी संख्या आम्हाला चालणार नाही आहे. 165 जर इथे इंटरव्ह्यू जर 400-450 फॉर्म घेण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये 100 सुद्धा तुम्हाला सक्षम वाटू नये म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी. 2 आठवडे कुठले दादा, 30 तारखेला तर फॉर्म भरायचा आहे. आम्ही आंदोलन करत नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही आंदोलन? आम्हाला ताईंशी बोलायचं आहे, आम्हाला चर्चा. आम्ही घोषणा देत नाहीये. ते शिवसेना जिंदाबाद बोलतात. आम्ही आमच्या शिवसेना नाही, याला कुठला नारा लावला आहे का? कुठला नारा नाही. मी राजीनाम्याची मागणी करत नाही. माझं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या शिवसैनिकांना, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. जे काही त्यांची मागणी आहे सन्मानजनक त्यांना तेवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत. पुण्यामधली जी शिवसेना आहे ती कशी टिकणार आहे? नाही, तुम्हाला असं का वाटतं की आम्हाला प्रत्येक जणापर्यंत तुम्ही पोहोचला आहात का याच्या आधी? नाही ना. आमचं मन काय आहे ते तेव्हा तुम्हाला कसं सांगणार? मी याच्या आधीची पण एक आठवड्याभरापूर्वी सुद्धा आम्ही मीडियाला बाईट दिलेली आहे आणि तेव्हाही आमची मागणी आम्ही ठेवली होती. आमची मागणी एवढीच आहे की आमची आदरणीय नीलमताईंना आमची एवढीच मागणी राहील. आम्ही सातत्याने ताईंच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आम्ही येऊन भेटत आहोत सतत आम्ही त्यांना, आणि आम्ही हेच मागत आहोत की आमची तुम्ही जी तिकीटं बसवली आहेत ती फार कमी प्रमाणात आहे, त्याची वाढ तुम्ही केली पाहिजे. आमची मागणी आम्ही मागणी का मांडतोय का की पुणे शहरात 15 सीट जर देणार असेल तर पुणे शहरातून शिवसेना संपवायची आहे का? प्रोटोकॉल असतो ना शहराध्यक्ष. आमचे शहराध्यक्षांच्या विषयी आम्ही बोलतोय, सगळ्यांच्याच विषयावर बोलतोय. पण इथं काल नीलमताईंनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदमध्ये त्यांनी सांगितलं, त्यावेळेस आम्हाला कळालं की 15 सीटची मागणी होतीये. मग 15 सीटात पक्ष चालणार आहे का? संपूर्ण शहरात पक्ष असला पाहिजे. मी उपशहर प्रमुख आहे, तर मी म्हणतोय ना, आमची मागणी आहे प्रत्येक मतदारसंघात किमान 2 तरी जागा द्या. काल पत्रकार ऐका ना, त्या संदर्भातच सांगतो. काल त्यांचं पत्रकार परिषद नीलमताईंनी घेतली, त्यांनी नव्हती घेतली. ते लोक पत्रकार परिषद मध्ये नव्हते. तुमची मागणी नीलमताईलाच काढून टाका, मग कार्यकर्त्याचा काढून टाका म्हणत ना, मी म्हणत नाही तसा विषय. आमची काय मागणी भाऊ तुमची? यांचं काय काम नाहीये. खूप आम्ही 45 दिवसांचं काम केलेले आहे. यांनी काय केलं माहिती का, यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ते ठेवलेले पैसे काम करते लोक सगळी, बाकी काही करत नाहीये. मॅनेज करण्यात नेते द्या, मॅनेज करण्यात द्या आणि नंतर मॅनेज करण्यात नेते द्या. नीलमताई गोरेवरती तुम्ही धक्का नाही पहिल्यापासून आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळे उमेदवार मॅनेज करते, मॅनेज करून दिले. सगळ्यानंतर पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य निवडणुका सामोरे जातात. तुम्ही जो आता प्रश्न विचारला होता शहर प्रमुखाबद्दल, माझा शहर प्रमुखावरती आरोप आहे. हा शहर प्रमुखांनी कमर्शियल केलाय पक्ष. आज मला सांगा, हडपसर म्हणजे तुम्हाला तिथं 5 हे पाहिजे तुम्हाला उमेदवार, 6 उमेदवार. मग पुणे शहरामध्ये काय ठेवणार आम्हाला? बरं, यांनी जे कार्य मी सांगतो, मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा, पण मी इलेक्शन लढवणार नाही. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. ह्यांच्यासाठी मी आलेलो आहे आणि
जे शहर प्रमुख आहेत प्रमोद नाना भानगिरे यांनी परत एकदा सांगतो कमर्शियल केलेला आहे पक्ष. माझी 6 महिन्यापूर्वी मागणी होती की ह्या माणसाला पदावरनं काढा म्हणून. परस्पर हा माणूस भाजप बरोबर मिटिंग केलेली आहे, परस्पर तिकीट ठरवलेली आहे. मग तुम्हाला तो देखावा तुम्ही जो केला होता पक्ष कार्यालयामध्ये फॉर्म भरायचा तो कशासाठी केला होता? 400-500 लोकांनी 1 मिनिट 400-500 लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि 11 जणांच्या जागेवरती तुम्ही डिक्लेअर करताय. आम्ही मूर्ख आहे का आम्ही इथं? आणि तुम्ही तुमच्या घरात जर तुम्ही 3-3 तिकडे देत असतील आणि यांनी जे रात्रंदिवस आंदोलन केलेलं आहे तुमच्या घरातले लोक आणायचे ना आंदोलनाला. आम्ही मूर्ख आहे का तुम्हाला दिसतो इथं? एक लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सांगतो पुणे शहरातले जे नेते मंडळी आहेत ना तुमच्या गाड्या रोडवर फिरून देणार नाही आम्ही. आज बंडखोरीचा प्रश्नच येत नाहीये. शिवसैनिक ही लोक का आम्ही बंडखोरी करू? यांना आकलून द्या, यांना पक्षातून काढून टाका. यांनी अन्याय केलाय. जे नेते मंडळी आहेत ज्यांनी 1 मिनिट ऐका आहे ना, मला सांगा विजय बाप्पू शिवतरे ग्रामीण मध्ये पुणे शहराचा काय संबंध? पुणे शहरातलं काय माहिती आहे त्यांना? काय पदाधिकारींचं नावं माहित नाही? 1 मिनिट ज्यांनी अहवाल दिलेत ना फेकलेत असे अहवाल, हे अहवाल हे तुम्ही ही मुलाखत घेता का? आमची खच्चीकरण लावलं का आमचं तुम्ही? एक लक्षात ठेवा, जर शिवसैनिकांवरती अन्याय झाला ना एक गाडी रोडवर फिरून देणार नाही आमचा शब्द आहे. अहो आम्ही सगळी तक्रार तिथपर्यंत आम्हाला पोहोचून देत नाहीये. जरी आम्ही जर तक्रार केली तर हे वेगळा मेसेज देत आहेत, हे असं करतात हे तसं करतायत. तुम्ही काय करतायत? प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही प्रेस घेता का? पक्ष कार्यालय कशासाठी केलंय? कमर्शियल केलं का ते पक्ष कार्यालय? तुम्ही सांगणं वेगळं प्रत्यक्ष आणणं वेगळं. मग ही लोक कशाला आलेली आहेत? यांना काम धंदे नाहीयेत? सकाळी 8 वाजता जमलेत ही लोक. एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादा नेता चुकीचं काम करतो ना तेव्हा हा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. चांगलं काम करा, आनंदाने भेटू, आम्ही पाया पडू तुमच्या. आम्ही नेते म्हणून आम्ही तुमचं स्वागत करू. पण तुम्ही जर पक्ष कमर्शियल करत असेल आणि कार्यकर्त्यांना जर दावणीला बांधत असेल त्याचा परिणाम भोगायला तयार राहा. अहो नेते कोण आहेत? हा बघा तुम्हाला सांगतो, प्रमोद नाना भानगिरे, विजय बाप्पू शिवतरे, नीलमताई गोरे यांनी जे काय हे 3च आहेत ना. रवींद्र धंगेकरांना आम्ही दोष देणार नाहीये, कारण त्यांना कोणत्याच मीटिंग मध्ये घेतलेलं नाहीये. काल माझं धंगेकरांशी बोलणं झालं, म्हणलं अहो ते आपल्याला 11 जागा फिक्स करतायत. ते म्हणले अजून काही डिक्लेअर झालेलं नाहीये. आणि यांनी प्रेस घेऊन सांगितलं आम्ही 11 देतात आम्हाला 15. हा आहे ना सांगितलं ना आम्ही. आता काय आरोप सांगायचा सारखा नाही? विकला गेला नाही तो म्हणत नाही, कमर्शियल झालेला आहे. भाजपने सांगायचं की ही जागा तुम्हाला लढवायची, भाजपने सांगणार तसं आम्ही पक्ष लढवणार. असं झालेलं आहे पुण्यात. तुटलीच पाहिजे. 165 जागा आम्ही लढू, हरू आम्ही काय होऊ, पण आम्ही स्वाभिमानाने जगू की आम्ही शिवसैनिक आहे म्हणून. महाराज की जय. मी सांगितलं ना तुम्हाला, ज्या दिवशी आम्हाला शिवसैनिक खवळल एक गाडी रोडवर फिरून देणार नाही आम्ही. आम्हाला 165 जागा हव्या आहेत. आमची शिंदे साहेबांना विनंती आहे की युती तोडा. आमचा काय निर्णय बदलणार आहे? कोण बदलतंय निर्णय? सांगा ना कोण बदलतंय? आम्ही राजीनामा घेऊन बसलो. आम्ही फोन करतोय तर ते स्विच ऑफ आहेत. सर्वसामान्य